करमाळा शहराच्या जवळ जाऊ लागताच पूर्व दिशेला कमलादेवी मंदिराची प्रचंड मोठी गोपुरं दिसू लागतात। दाक्षिणात्य गोपुरं इथं कशी आली याचं आश्चर्य मनात ठेवूनच भाविक मंदिराच्या जवळ येतो। मंदिरात ओवऱ्यांची तटबंदी आहे। सर्वात आधी याच ओवऱ्यांमधून मराठ्यांच्या कुलाभिमानाची 96 आकड्यांची रचना दिसते। मंदिराबाहेर असलेल्या या ओवऱ्यांची संख्या आहे 96। एक आपल्या कुळाचा उद्धार, मराठ्यामध्ये 96 कुळ म्हटलं जातं, त्याचा एक उद्धार व्हावा आणि त्याचबरोबर सृष्टीचं मिथक म्हणूनही त्या दोन्हीचा 96चा मेळ या रावरंभांनी घातलेला आपल्याला दिसून येतोय। सृष्टीचं मिथक म्हणजे काय? सृष्टीच्या जी निर्मिती आहे त्याच्यामधले जी काही एक ज्याला आपण घटक म्हणता येईल सृष्टी निर्मितीतले, तर ते 96 घटक असतात, त्याचाही मेळ आहे। आणि त्याचबरोबर मराठ्यांचं 96 कुळ या दोन्हीचा मेळ या ठिकाणी या 96 चर्येमध्ये घातलेला आहे। मंदिराच्या बाहेर असलेली ही शिवलिंगाच्या आकाराची अष्टकोनी विहीर लक्ष वेधते। ही प्रचंड विहीर पुरातन स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुनाच। 96 पायऱ्यांचं बारवं अशी या विहिरीची पुरातन नोंद। विहिरीतलं पाणी उपसून समोरच्या बागेला देण्यासाठी विहिरीवर हत्तीची मोट चालवली जात होती। तीच ही हत्तीच्या मोटेची जागा। विहिरीच्या शेजारीच मोट चालवलेल्या हत्तीची समाधी आहे, म्हणूनच ही हत्ती बारव। कोणतंही आधुनिक साहित्य हाताशी नसताना हे प्रचंड आखीव रेखीव बांधकाम केलं कसं, देव जाणे। ही विहीर 96 पायरीची विहीर म्हणून ओळखली जाते। अतिशय आखीव रेखीव आणि दगडी फरसबंदीचं बांधकाम असलेली ही विहीर अष्टकोनी आकाराची आहे आणि राजे रावराम निंबाळकर यांनी या कमला भवानी मंदिराची उभारणी ज्या वेळेला केली त्याच वेळेला ही विहीरही त्यांनी बांधली। आणि त्या काळात राजे रावराम निंबाळकरांच्या काळात या विहिरीवर हत्तीची मोट चालत अशी दंतकथा प्रचलित आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिर बांधणीला त्या काळात जेवढा खर्च झाला त्याहून अधिक 1 पैसा या विहीर बांधणीसाठी खर्च झाला असंही सांगितलं जातं। हत्ती बारवे शेजारी निंबाळकरांच्या घराण्याच्या समाध्या आहेत। मुख्य समाधीची रचना विजापूरच्या गोल घुमटांसारखी। दुरून पाहिलं तर हे शिल्प मोहरमच्या ताबुतासारखं दिसतं। जवळून पाहिलं तर प्रत्येक भाग हिंदू संस्कृतीशी नातं सांगतो। एका दगडावर दगड रचून उभारण्यात आलेल्या या ताबुताला डोला म्हणतात। मी स्वतः मुसलमान आहे। मी व आमचे सर्व मुस्लिम बांधव नवरात्र उत्सवच नव्हे तर एरवी सुद्धा आम्ही देवीचे दर्शनासाठी नियमित येतो। देवीचे उपास तपास सर्व आम्ही करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्र उत्सवामध्ये आपल्या करमाळा शहर व परिसरात गेली 5 ते 6 वर्ष झाले नॉनव्हेज वगैरे अजिबात कुणी करत नाही। मंदिराची तटबंदी 4 गोपुरांनी युक्त आहे। 4 दरवाजांनी ही तटबंदी सजली आहे। मुख्य गर्भगृह पूर्वाभिमुख असलं तरी भक्तजनांचा वावर पश्चिमेच्या दिशेनं अधिक। पश्चिमेलाही गोपुरांनी युक्त असे दुहेरी तटबंदी साधणारे 2 प्रचंड दरवाजे आमने सामने आहेत। मंदिराच्या आत पुन्हा 96 ओवऱ्या। देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या शिखराची रचना 6 स्तरांची आहे। प्रत्येक स्तरावर दाक्षिणात्य देवतांची शिल्पे। गोपुरावरच्या सर्व शिल्पांची संख्या होते 96। शिखराचा शेवटचा स्तर म्हणजे सुवर्ण कळस। कळसात मध्यभागी घुमट आहेत। 4 बाजूंनी 4 छोटे मिनार आहेत। शिखरावर शिल्पचित्रांच्या जोडीला कोनाडे, जाळ्या, वेलबुट्ट्या, फळे, फुले आणि कळ्या। करमाळ्याचं हे मंदिर हे महाराष्ट्रातलं असं एकमेव मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये दाक्षिणात्य बांधकाम शैलीची गोपुरं तुम्हाला दिसतात। अर्थात त्याचं कारण आहे निंबाळकर घराण्याचे जानोजी
म्हणजेच राव रंभा निंबाळकर हे आद्य पुरुषापैकी एक. ते दक्षिणेमध्ये रघुजी भोसल्यांच्या बरोबर 1740 ते 1743 या दरम्यान त्रिचरापल्लीपर्यंत लढाईच्या मोहिमेवरती होते. तिथे त्यांनी ही दाक्षिणात्य बांधकामाची शैली पाहिली. ती त्यांना एवढी आवडली की तिथले सर्व कलाकार घेऊन तेथे करमाळ्याला आले आणि हे मंदिर त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीनं सजवलं. हे असं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे. मंदिराच्या भव्य प्रांगणात प्रवेश केल्यावर दिसतात उंचच उंच 3 दीपमाळा. कुतुब मिनारची आठवण करून देणाऱ्या या दीपमाळांच्या थेट शेवटच्या मजल्यावर जाता येतं. त्यासाठी प्रत्येक दीपमाळेच्या आत 96 पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरालाही 96 खांबांचा टेकू. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी शैलीत. मुख्य मंदिरात 3 सभागार आहेत. पहिल्या सभागारात प्रवेश करताना मोठं पितळी कासव दिसतं. हंड्या आणि झुमरांनी सभागृह सजलंय. पहिलं सभागृह संपून मोठ्या घाटे खालून पुढे जाताच अंतर सभागृह सुरू होतो. त्यात उजवीकडे देवींचा जमादारखाना आहे. डावीकडे देवीचा पलंग आणि उत्सव मूर्ती ठेवण्याचं छोटं दालन. छत्रपती शिवरायांचे जावाई महादजी निंबाळकर यांचे नातू राव रंभा, जे की निजामाकडे एक सरदार होते, त्यांना तुळजापूर, नळदुर्ग आणि गुंजोटी या ठिकाणची जागीर होती. तुळजापूर या ठिकाणी राहत असताना एक तुळजाभवानीची अत्यंत अशा प्रकारची भक्ती त्यांनी केली होती. आजही तुळजापूरमध्ये पाहाल तर तुम्ही त्या ठिकाणचा जो दरवाजा आहे याच रावरंभांच्या नावाचा आपल्याला दिसून येतोय. त्याचबरोबर त्या ठिकाणची जे काही ओवरी आहेत यांनी बांधलेले आहेत. आणि त्यानंतर निजामाने त्यांना माढा, करमाळा आणि परांडा या ठिकाणची जागीर दिल्यानंतर हे रावरंभा करमाळा या ठिकाणी आले आहेत. मात्र त्यांची तुळजाभवानीची भक्ती या ठिकाणी आपल्याला अत्यंत वाढलेली दिसून येते. त्यामुळं तुळजाभवानीचं मंदिर आपल्या परिसरात व्हावं म्हणून त्यांनी करमाळ्यामध्ये तशाच प्रकारच्या मंदिराची उभारणी केली आहे. कमलादेवीची मूर्ती 5 फूट उंच आहे. गंडकी दगडात कोरलेली मूर्ती अष्टभुजा आहे. देवी सिंहासनावर आरूढ असून महिषासुराचा वध ती करते. देवींची आयुधे अलंकार पाषाणात कोरली आहेत. रावरंभांनी देवी चरणी वाहिलेले असंख्य माणिक मोत्यांचे अलंकार आहेत. हे जे कमलादेवीचं देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे. हे तुळजापूरची तुळजाभवानी यांचीच प्रतिकृती हे आहे. नवरात्रात वार्षिक समारंभात देवीच्या अंगावर सर्वालंकार चढवण्यात येतात. सर्वालंकारात दिसणारं देवीचं रूप हे असं देखणं आणि मन प्रसन्न करणार आहे. पण सर्वात आश्चर्य आहे ते 96 या आकड्याशी या मंदिराचं नातं. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, करमाळा.